एकूणच आज कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांचा दौरा होता, विविध ठिकाणी सभा करत आहे आपण, काय प्रतिक्रिया? लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि लोक कमळाला मतदान करण्यासाठी उत्सुक आहे. अमरावती मधल्या कोणत्याही हिंदूला, बौद्धाला, आदिवासीला मुस्लिम महापौर नको आहे. सगळेजण हात वर करून सांगतात आहे अमरावती सुरक्षित असली पाहिजे, विकास असला पाहिजे आणि देवाभाऊच्या माध्यमातून, प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदीच्या माध्यमातून हे होणार. आणि म्हणून 50 नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे प्युअर निवडून येणार आणि महापौरी भारतीय जनता पक्षाचा होणार. काँग्रेसच्या काही नेत्यांनी तक्रार केलेली आहे की लाडकी बहिणीचे पैसे मकर संक्रांतीला देऊ नये, हा आचारसंहिता भंग होणार म्हणून. लोक काँग्रेसच्या लोकांना आपल्या लाडक्या बहिणीत सोटे हाणणार आहे. कारण कोणी जर त्यांच्या आड येत असेल, एक तर पहिल्यापासून म्हणत होते की योजना बंद होणार, योजना सुरू ठेवली आहे. दिवाळीच्या वेळेलाही पैसे दिले, दसऱ्याच्या वेळेला दिले, आता मकर संक्रांतीला वाण वाटायचं आहे तेव्हा तर द्यायलाच पाहिजेत. पण हे मधात येतात जसे गव्हाणीतले कुत्रे असतात त्याच्याप्रमाणे. आणि म्हणून काँग्रेसने असे उपद्व्याप करू नये हे माझं सांग. किती सीटा येणार असा अंदाज आहे? सांगितलं ना 50. आणि जर बहुमत नाही मिळालं, बहुमत मिळणारच. महायुती सारखं होणार का? तर वरची काही प्रश्नच नाहीये. सगळं 50 येणार, भारतीय जनता पक्षाचं बहुमत राहणार आणि त्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाचा महापौर होणार. भाजपा की आप जगह जगह प्रभागों में फिर रही हो, प्रचार कर रही हो, क्या स्थिति रहेगी इस बार भाजपा की? पिछले बार आमदार थे भाजपा के डॉक्टर सुनील देशमुख, अब वो कांग्रेस में चले गए. पिछले बार 45 सीटें आपकी आई, अब क्या स्थिति रहेगी? अभी हम 50 की उम्मीद करके चल रहे हैं, 50+. उम्मीदों में पानी तो नहीं फिरा? बिल्कुल नहीं. प्रयत्न करते समय कहा है ना गीता में कि कर्म किए जा, फल की चिंता मत कर. तो जितना अच्छा कर्म करेंगे फल निश्चित ही उससे भी अच्छा आएगा. इन मुद्दों को लेकर चुनाव में उतरी है भाजपा इस बार, और भाजपा के वोट विभाजन करने के लिए युवा स्वाभिमान जैसी पार्टियां, राष्ट्रवादी कांग्रेस जैसी जो युति महायुति में है, ऐसी पार्टियां भी है, क्या कहेंगे? कई सारे मुद्दे हैं. अभी जैसा लविनाश ने आपको बताया कि साफ सफाई ये मेन मुद्दा है. जो अनियमितताएं आई है प्रशासन के काल में, तो वापस हम अपनी सत्ता आने के बाद उससे पूरे हमारे नागरिकों को जीवन उनका सुचारू रूप से चले, और जो 18 मूलभूत सुविधाएं हैं जो महानगर पालिका प्रोवाइड करती है, उन सभी बिंदुओं पर काम किया जाएगा. और बहुत अच्छे तरीके से महानगर पालिका में जो महापौर भारतीय जनता पार्टी के बैठेंगे, उनके नेतृत्व में हमारी भारतीय जनता पार्टी बहुत अच्छा काम करेगी. कांग्रेस के नेता ने अभी पत्र दिया है हाल ही में चुनाव निर्णय अधिकारियों को कि भाई लाडली बहन के पैसे 14 तारीख को संक्रांत को नहीं दी जाए, इस पर क्या कहेंगे आप? उसके बाद दिए जाएंगे. वो एक छोटी सी भेंट है. 1500 रुपए बाकी लोगों के लिए क्या मायने रखते पता नहीं, लेकिन जो महिलाएं नीडी है, जो जरूरतमंद है, जो लाडली बहना के पैसे से जिनको मदद मिलती है, उनके लिए वो बहुत जरूरी है. और जब उनके हाथों में आएंगे तो वो वापस उसी खुशी के साथ भारतीय जनता पार्टी को सपोर्ट करेंगे. नमस्कार, मी सौ लविना गजेंद्र हर्षे, अंबापेठ गौरक्षण नमुना प्रभागामधून मला अधिकृत उमेदवारी भेटलेली आहे. आणि आम्ही सगळ्यात पहिला मुद्दा असेल आमचा सभागृहात स्वच्छताचे जे या लोकांनी भंटाधाड केलेले आहे, आपले ठेकेदारांनी जेवढ्या प्रभागात आम्ही फिरलो तेवढ्या प्रभागात सगळ्यात मोठा विषय स्वच्छतेचा आहे. आणि तो सगळ्यात आधी आम्ही सभागृहात मांडणार आहे. आणि त्यानंतर रस्ते, नाल्या, लाईट, बगीचे डेव्हलपमेंट या सगळ्या गोष्टीवर आम्ही आमसभेत सगळ्या गोष्टी मांडणार आहे. आणि त्या मुद्द्यावर आम्ही समोर महानगरपालिकेत जाणार आहे. आणि आज जे नितेश भाऊ राणे इथे आलेले होते, त्यांनी सगळ्यांनी सांगितलं आहे की ही पार्टी हिंदुत्ववादी आहे, आम्ही हिंदुत्ववादी आहे. आणि हिंदुत्ववादी हे आम्ही चारही लोक भरघोस मतांनी निवडून येणार आणि सभागृहात जाणार. धन्यवाद. येणाऱ्या 6 महिन्यामध्ये कोणते महत्वाचे कामाचे हातात घेणार आहात? सगळ्यात आधी तर आम्ही स्वच्छतेचा घेणार आहे. स्वच्छता जी पूर्ण प्रभागात त्यांनी खराब करून ठेवलेली आहे, त्याचं पूर्ण प्लॅनिंग होईल, त्याचं रुटीन लावल्या जाईल. हप्त्यामध्ये कुठे कुठे सफाई कामगार जाणार आहे, कुठे काम होणार आहे, ते सगळं आम्ही रुटीन मध्ये आणू. आणि जे काही प्रभागामधले
महत्वाचे हे आहे, बगीचे आहे आणि रस्ते नाल्या काम म्हणजे बांधायचे आहे. ते रस्ते नाल्या आम्ही टाकणार आहे. नवीन जिथे जे अति आवश्यक आहे ते आम्ही सभागृहामध्ये टाकून ते बनवणार आहे. अंबापेठ गौरक्षण नमुना प्रभागातील प्रभाग क्रमांक 13 मध्ये समस्त नागरिकांना मूलभूत सुविधा मिळालीच पाहिजे. त्याचप्रमाणे विकासासोबतच साफसफाई नेहमी झाली पाहिजे या दृष्टीने आम्ही विशेष प्रयत्न करणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये एक टाइम टेबल बनवून प्रत्येक भागामध्ये त्या दिवशी त्या भागात स्वतः उपस्थित राहून त्या भागाची साफसफाई कशी नियमित होईल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहे. येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेमध्ये ज्या काही भ्रष्टाचार झाला आणि जे काही अधिकारी दोषी आहे, कर्मचारी दोषी आहे, त्यांच्या निश्चित कारवाई होईल. आणि जो कर्मचारी किंवा अधिकारी साफसफाईमध्ये आपला निष्काळजीपणा दाखवेल त्याच्यावर आक्रमक पाऊल घेऊन त्याच्यावर निश्चित कारवाई करून अमरावती शहराला स्वच्छ आणि सुंदर अमरावती कसं बनवता येईल याविषयी प्रयत्नशील राहणार आहे. विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक ठिकाणी अभ्यासिका असली पाहिजे, त्यांना खेळण्यासाठी मैदान असले पाहिजे. आता आपण पाहतोय पन्हाळनगरचं मैदान मागील आम्ही 27 वर्षापासून मी स्वतःचे पैसे खर्च करून ते मैदान नागरिकांसाठी सार्वजनिक राहावे म्हणून लढत आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये युवक अभ्यासासोबतच त्यांचं शरीर सुद्धा सुदृढ राहिलं पाहिजे या दृष्टीने मैदान उपलब्ध कसे होतील या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना बगीचे, अमरावती शहरातील बगीचे, सुंदर आणि स्वच्छ बगीचे कसे त्यांना बसायसाठी आणि त्यांना निवांतपणे बसण्यासाठी कसे राहतील या दृष्टीने प्रयत्न करणार आहे. 15 तारखेला आम्ही आवाहन करणार आहे की येणाऱ्या काळामध्ये जसे देशामध्ये नरेंद्रजी आहे, महाराष्ट्रात देवेंद्रजी आहे, त्याचप्रमाणे अमरावतीमध्ये सुद्धा कमळ या चिन्हाला प्रचंड बहुमताने विजयी करून अमरावती शहराच्या विकासाच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीला प्रचंड मताने विजयी करा एवढं मी आवाहन अमरावती शहरातील जनतेला करतो.